हॅलो एव्हरीवन. मराठी ट्रेडर तेजस्विनीमध्ये आपण उद्यासाठी निफ्टी आणि बँक निफ्टीचा अनालिसिस करूया. सो हा निफ्टीचा डेली टाइम फ्रेमवरचा चार्ट आहे. ओके. आणि जसं आपण काल डिस्कस केलं होतं त्याप्रमाणे आज चार्टमध्ये डेली टाइम फ्रेमवर तुम्ही बघू शकता इथे ग्रीन कॅन्डल बनली आहे. आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की कदाचित आता ही मोठी बिअरिश कॅन्डल बनल्यानंतर याच्या आसपास कुठेही एखादी ग्रीन छोटीशी कॅन्डल बनण्याची खूप पॉसिबिलिटी आहे. आणि ऍक्च्युली अशी ग्रीन कॅन्डल बनायला नाही पाहिजे असं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. कारण की जर फ्लोमध्ये जर मार्केट पडत असेल तर त्याचा तितका जास्त इम्पॅक्ट पडणार नाही. पण जर का मध्येच कुठेही ग्रीन छोटीशी कॅन्डल बनत असेल म्हणजेच रिजेक्शनची पुलबॅकवाली एखादी कॅन्डल बनत असेल, तर मात्र त्याच्यानंतर मार्केट हे खूप जास्त तेजीनं पडत असतं, असं मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलंय डिटेलमध्ये. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल, तर तुम्ही पुन्हा ह्या व्हिडिओनंतर तो व्हिडिओ पुन्हा बघू शकता. ओके. सो आता एक पॉसिबिलिटी ही पण आहे, म्हणजे मी काल पण सांगितले, आज पुन्हा सांगते. अ, हे कशावरून सांगते ते पण सांगते मी तुम्हाला. इथे मी आर-एस-आयचा इंडिकेटर लावलाय. ओके. हा आर-एस-आयचा इंडिकेटर आहे. आणि तर ह्या इंडिकेटरमध्ये तुम्ही जर का इथे खाली बघू शकत असाल, तर आर-एस-आयमध्ये सध्या ओव्हरसोल्ड पोझिशन दाखवत आहे. म्हणजे मार्केट आता सध्या ओव्हरसोल्ड झालंय. आणि जेव्हा पण आर-एस-आयमध्ये ओव्हरसोल्ड झालंय असं दाखवतं, तेव्हा जे लोकं आर-एस-आय वापरत असतील त्यांना माहिती असेल, जेव्हा इथे ओव्हरसोल्ड होतं किंवा 30च्या खाली ज्यावेळी आर-एस-आय इंडिकेशन देतं, त्याच्यानंतर मार्केट कधी पण अपसाइडला मूव्हमेंट करत असतं. सो कदाचित इथे ओव्हरसोल्ड झालेला आहे. पण आता कदाचित इथे थोडंसं साइडवेज होऊन अपसाइड पण होऊ शकतं किंवा डायरेक्ट थोडंसं उद्या आपल्याला अपसाइडला पण मूव्हमेंट बघायला मिळू शकतात. पण ह्या अपसाइडला म्हणजे जर मार्केट इथं कुठेपर्यंत सुद्धा जर येत असेल, तरी पण लगेच आपण सॉरी, लगेच आपण बुलिश नाही होऊ शकत. सो जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक्सप्लेन केलेलंच आहे, की जेव्हा पण मार्केट असं ओव्हरसोल्ड पोझिशनमध्ये जातं, तेव्हा मार्केट थोडंफार पुलबॅक करतं किंवा थोडंफार बुलिश मूव्हमेंट दाखवत असतं. आणि ह्या बुलिश मूव्हमेंट यासाठी दाखवतं, की मार्केटमध्ये मार्केटला बायर्सना होप्स द्यायचे असतात आणि बायर्सना ट्रॅप करायचं असतं. आणि यासाठी ही मूव्हमेंट येते. जसं की बायर्सना होप्स दिल्या जातात, की मार्केट इथून रिव्हर्स होतंय किंवा इथून ट्रेंड चेंज करते. मार्केट आता अपसाइडला मूव्हमेंट करेल. अशा बायर्सना होप्स दिल्या जातात. इथे बायर्सच्या पोझिशन्स क्रिएट केले जातात. त्यांचे एस-एल क्रिएट केले जातात. म्हणजेच लिक्विडिटी तिथे तयार केली जाते आणि मग तिथून मार्केट अगेन खूप जोराने पडण्याची शक्यता असते. सो एक पॉसिबिलिटी ही सुद्धा आहे, की सध्या आर-एस-आयमध्ये तर आपल्याला इथे ओव्हरसोल्ड पोझिशन दाखवत आहे. मार्केट सध्या खूप ओव्हरसोल्ड झालंय. आणि जेव्हा पण मार्केट 30च्या खाली येतं किंवा ओव्हरसोल्ड होतं, तेव्हा मार्केट पुन्हा अगेन अपसाइडला मूव्हमेंट करण्याची खूप पॉसिबिलिटी असते. तर आता मार्केटमध्ये सध्याच्या सिच्युएशनला ही एक पॉसिबिलिटी आहे, की आज जसं छोटीशी ग्रीन कॅन्डल बनली आहे, तर कदाचित उद्यापासून मार्केट इथूनच खाली पण तेजीने पडू शकतं किंवा मग मार्केट थोडंफार इथपर्यंत अपसाइडला मूव्हमेंट करून आणि मग इथून पुन्हा डाउन साइडला जोराने पडण्याची पॉसिबिलिटी आहे. सो दोन्ही पॉसिबिलिटीमध्येच मोस्ट ऑफ द टाईम आपल्याला हेच लक्षात ठेवायचं आहे, की ट्रेंड बिअरिश आहे आणि मार्केट जास्तीत जास्त डाउन साइडलाच येण्याची पॉसिबिलिटी आहे. आता ते मार्केट कुठेपर्यंत जाऊ शकतं आणि का जाऊ शकतं याबद्दलचे संपूर्ण डिटेल्स मी कालच्या व्हिडिओमध्ये टाकलेत. सो तुम्ही जर का कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज तुम्ही कालचा व्हिडिओ सुद्धा या व्हिडिओ नंतर जाऊन बघा. तुमच्या कॉन्सेप्ट्स अजून क्लिअर होतील. ठीक आहे. सो ही एक इम्पोर्टंट गोष्ट होती. आणि आपण काल जसं की प्रेडिक्ट केलंच होतं, की इथे ग्रीन कॅन्डल बनण्याची पॉसिबिलिटी आजच्या दिवशी आहे किंवा येणाऱ्या आठवड्यात पॉसिबिलिटी होती. सो आज इथे आपल्याला ग्रीन कॅन्डल बघायला मिळाली. आता पुढच्या आठवड्यात म्हणजे सॉरी येणाऱ्या दिवसामध्ये काय होते ते आपण बघूयाच. ठीक आहे. सो आता आपण 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर जाऊया आणि काय झालं ते बघूया. सो हा 5 मिनिटाचा निफ्टीचा चार्ट आहे.
आणि तुम्ही बघू शकत असाल, की मार्केट गॅप डाउन ओपन झालंय. पण अगेन मार्केट कंप्लीटली एका रेंजमध्येच होतं आणि एका विशिष्ट झोनमध्येच होतं. म्हणजे साइडवेजच होतं कंप्लीटली. मला वाटत नाही, की आज कोणाचा विशेष असा काही ट्रेड सेटअप बनला असेल. ओके. सो बनला असेल तर गुड. पण आज कंप्लीटली मार्केट साइडवेजच होतं. पण गॅप डाउन ओपन झालं होतं आणि त्याच्यानंतर थोडीशी रिकव्हरी दाखवल्यामुळे मार्केटने आज डेली टाईम फ्रेमवर ग्रीन कॅन्डल बनवली. ओके. सो निफ्टीसाठी आपण ज्या काल लेव्हल्स दिलेत, त्या लेव्हल्स अजून पण मार्केटने म्हणजे फुलफिल केल्या नाहीयेत. ओके. सो काल मी अपसाइडला पण काही लेव्हल्स दिल्या होत्या आणि डाउन साइडला पण काही लेव्हल्स दिल्या होत्या. त्या तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये ज्या लेव्हल्स दिलेत, त्याच लेव्हल्स तुम्ही कंटिन्यू करायच्या आहेत. जोपर्यंत त्या लेव्हल्स वर्क होत नाहीत, तोपर्यंत तुमच्यासाठी त्याच लेव्हल्स असणार आहेत. त्यामुळे तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन त्या लेव्हल्स बघू शकता आणि उद्यासाठी तुम्हाला त्याच लेव्हल्स असणार आहेत. ओके. सो आता आपण बँक निफ्टीमध्ये काय झाले ते बघूया. हा बँक निफ्टीचा डेली टाईम फ्रेमवरचा चार्ट आहे आणि बँक निफ्टीमध्ये सुद्धा मी इथे आर-एस-आय लावलेला आहे. मला तुम्हाला आणखी एक गोष्ट बँक निफ्टीमध्ये पण दाखवायची आहे. इथे जर का तुम्ही बघत असाल, तर ह्या कॅन्डलच्या वेळेस ही कॅन्डल आहे जवळपास 13 जानेवारीची. तर ही जी 13 जानेवारीची लाल कलरची कॅन्डल बनली आहे, ह्या कॅन्डलच्या वेळेस जर तुम्ही आर-एस-आय चेक कराल, तर आर-एस-आय इथे या लेव्हलला आला होता. जवळपास 26 च्या आसपास आर-एस-आय आला होता. ठीक आहे. आणि कालच्या कॅन्डलमध्ये जर का तुम्ही बघाल, तर काल मार्केटने ही लेव्हल कंप्लीटली टेस्ट केली होती. मार्केट कालची डेली टाईम फ्रेमवरची बँक निफ्टीची कॅन्डल ह्या लेव्हलपर्यंत आली होती. पण जर तुम्ही आर-एस-आयमध्ये चेक कराल, तर आर-एस-आय 34 च्या आसपास होता. ओके. तो हे तुम्हाला हे इंडिकेट करतं, की म्हणजे बँक निफ्टीमध्ये अजून पण चांगली स्ट्रेंथ आहे आणि बँक निफ्टी तितकं जास्त खाली अजून येत नाही आहे, जितकं निफ्टी येतंय. सो बँक निफ्टी जास्तीत जास्त स्वतःला होल्ड करण्याचा प्रयत्न करते आणि ह्यावरून जर तुम्ही बघाल आणि आज सुद्धा डेली टाईम फ्रेमवर बँक निफ्टीमध्ये ग्रीन कॅन्डलच बनली आहे. आणि ही लेव्हल वरच्या साईडलाच आहे अजून पण. म्हणजेच आर-एस-आय प्रमाणे जर आपण बघायचं झालं, तर ह्या लेव्हल्स अजून पण वरती आहेत आणि मार्केट अजून पण अपसाइडलाच इंडिकेशन्स देते. याचा अर्थ बँक निफ्टी इथून पण पुन्हा म्हणजे जसं ह्या लेव्हलवरून बँक निफ्टी पुन्हा अपसाइडला मूव्हमेंट केलं होतं, तसं ह्या लेव्हलवरून सुद्धा बँक निफ्टी आणखी अपसाइडला मूव्हमेंट करू शकतं. पण काय होते ते आपण बघूयाच उद्याला. पण येस, सध्या दाखवण्यासाठी हीच गोष्ट होती, की आर-एस-आयमध्ये तरी लास्ट टाईम जेव्हा ह्या लेव्हलला आलेलं त्यावेळी 26 पर्यंत आर-एस-आय लेव्हल दाखवत होती. एक 24-26 च्या आसपास. ओके. आणि काल सुद्धा ती लेव्हल टेस्ट करून सुद्धा आर-एस-आय 34 च्या आसपास होता. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये अजून स्ट्रेंथ आहे. बँक निफ्टी बऱ्यापैकी स्वतःला होल्ड करते आणि अपसाइडला मूव्हमेंट करायला प्रयत्न करते. सो जेव्हा पण ह्या लेव्हलला मार्केट आलंय बँक निफ्टीमध्ये, तेव्हा इथून मार्केट अपसाइडला मूव्हमेंट केलंय. अगेन जेव्हा ह्या लेव्हलला आले, त्यावेळी इथून मार्केट अपसाइडला मूव्हमेंट केलंय. सो अगेन आपण ही पॉसिबिलिटी धरू शकतो, की ह्या लेव्हलवरून काल तिथं आलं, तिथून पुन्हा अपसाइडला बँक निफ्टीच्या मूव्हमेंट्स होण्याची पॉसिबिलिटी आहे. सो काय होते ते आपण उद्यालाच बघूया. आता 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर जर बघायचं झालं, तर बँक निफ्टी फ्लॅट ओपन झालंय. आणि त्याच्यानंतर थोडंसं अपसाइडला मूव्हमेंट केलंय आणि इथे 48,344 ची जी काल मी तुम्हाला लेव्हल दिली होती, त्या लेव्हलवर बऱ्याच वेळा बँक निफ्टीने रेझिस्टन्स घेतला आणि बँक निफ्टी त्या लेव्हलच्या आसपासच साइडवेज राहिलंय. पूर्ण दिवसभर बँक निफ्टी साइडवेज राहिले. ओके. ह्या लेव्हलच्या आसपासच. सो बघूया जोपर्यंत बँक निफ्टी ही लेव्हल तोडून अपसाइडला किंवा खालची 47,844 ची लेव्हल सोडून डाउन साइडला मूव्हमेंट करत नाही, तोपर्यंत आपण बुलिश किंवा बिअरिश व्हायचं नाहीये. ठीक आहे. सो बँक निफ्टीसाठी सुद्धा काल ज्या लेव्हल्स दिल्या होत्या, त्याच लेव्हल्स तुम्ही कंटिन्यू करायच्या आहेत. कारण अजूनही त्या लेव्हल्स बँक निफ्टीने सुद्धा टेस्ट केल्या नाहीयेत. त्यामुळे त्याच लेव्हल्स उद्यासाठी तुम्हाला असणार आहेत. सो ज्यांनी कालचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी त्या कन्सेप्ट सुद्धा बघा. तुमच्या बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर होतील. मार्केटबद्दल तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर ते क्लिअर होईल तुम्हाला आणि ह्या लेव्हल्स सुद्धा तुम्ही मार्क करून घ्या त्या व्हिडिओमधून.
आणि त्याच लेव्हल्स तुमच्यासाठी अजून पुढे असणार आहेत. पुढे जर जेव्हा गरज भासेल त्यावेळी मी तुम्हाला क्विक अपडेट देईनच YouTubeच्या कम्युनिटी पोस्टमध्ये. ओके. सो येस, आजच्यासाठी इतकाच. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.